तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील धर्मप्रेमींची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे लव्ह जिहाद हे केवळ वैयक्तिक गुन्हेगारी कृत्य नसून एक संघटित, सुनियोजित आणि वैचारिक कट आहे, ज्यामध्ये प्रेम प्रकरण, विवाह, धर्मांतर, लैंगिक शोषण, तस्करी, खून आणि खोटी ओळख निर्माण करून दहशतवादी कारवाया या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे। या सापळ्यात राज्यातील हजारो महिला अडकल्या आहेत। त्यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे। मूर्तिजापूरच्या तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे निवेदन पाठवण्यात आले आहे। उत्तर प्रदेश आणि राजस्थान प्रमाणे महाराष्ट्रातही अजामीन पात्र आणि जन्मठेपेची शिक्षा देणारा कठोर कायदा लागू करावा। या गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस शाखा स्थापन करावी। विदेशी फसवणूक, बँकिंग व्यवहार, मुलींची तस्करी आणि दहशतवादी संबंधांची सखोल चौकशी करावी यासह विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। नमस्कार, मी स्मिता महामुने, हिंदू जनजागृती समिती मूर्तिजापूर। आम्ही आत्ताच नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। निवेदनाचा विषय असा होता की लव्ह जिहादविषयी कायदा व्हावा आणि तो तत्काळ व्हावा। येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी हा विषय लवकरात लवकर मांडावा आणि कायदा करावा। आणि 13 सप्टेंबर 2025 जन आक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने अकोला येथे काढण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये सुद्धा हाच विषय केला होता। आम्ही माननीय आमदार हरीश पिंपळे यांना सुद्धा निवेदन दिले। त्यांनी सुद्धा या कायदा आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये मांडू असं आम्हाला आश्वासन दिलं। जय श्रीराम।